न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा। मारेकऱ्यांना अॅट्रॉसिटी ॲक्ट मोक्का लावण्यात यावा, वंचित बहुजन युवा आघाडीचे अल्टिमेटम। खामगाव शहरातील रोहन पैठणकर हा मुलगा कामावरून घरी येत असताना त्याला रस्त्याने रोहित पगारिया, गब्बू गुजरीवाल व प्रशांत संगेले यांनी अडवल व तू गाय चोर आहे म्हणत बेदम मारहाण केली। एवढ्यावरच हे नराधम थांबले नाही तर तुझी जात काय, धर्म कोणता आहे म्हणत नग्न करत लिंक पाहून बेदम मारहाण केली आणि त्याचे नग्न अवस्थित व्हिडिओ काढून व्हायरल करतो म्हणत धमकी दिली। तो वारंवार सांगत होता मी बौद्ध समाजातील आहे, परंतु त्या नराधम मानी ऐकून न घेता जातीवाचक शिवीगाळ करत मारत होते। या घटनेचा वंचित बहुजन आघाडी निषेध करून रोहित पगारिया, गब्बू गुजरीवाल व प्रशांत संगेले या 3 नराधमावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत मोक्का लावा, तसेच या प्रकरणात आरोपीला मोकाट सोडणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाची कारवाई करा, अन्यथा 8 दिवसानंतर शासन प्रशासन विरोधात निषेध मोर्चा काढू असा इशारा निवेदनात दिला आहे। यावेळी तालुका अध्यक्ष आशिष धुंदळे, वसुलकर काका, किशोर भिडे, नामदेव कोकाटे, राहुल भिलंगे, यशवंत वानखडे, प्रकाश वानखडे, सिद्धार्थ बोदळे, नंदकिशोर पोंडे, नईम कुरेशी, बाळू वानखडे, निलेश लहासे, उमेश भिलंगे, संदेश वाकोडे, आकाश इंगळे, रत्नाकर भिलंगे, कल्पनाताई धुनदळे, उज्ज्वलाताई वाघ, कपिल बोदळे, गणेश वानखडे, ससाने, नागेश वाकोडे, अजय सरदार, दीपक पहुरकर, संतोष इगळे, अक्षय तायडे, निर्मला घुले, श्रीकृष्ण खंडेराव, विजू भारसाकळे, राजेश तेलगोटेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने जे खामगावमध्ये घडलेला जो आतंकवादी आहे त्या आतंकवाद्याला त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत मोक्का लावून त्यांना त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी या मागणीचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलं। आमच्या मागण्यावर जर या ठिकाणी शासन प्रशासन आणि या नालायक सरकारनं कुठल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी केला नाही तर आम्ही या मुर्दार सरकारच्या विरोधात या ठिकाणी रोहित पैठणकर बचाव हा मोर्चा आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून वंचित न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा।